Visit the House of Words, read each word carefully and find out the following. शब्दांच्या घराला भेट द्या, प्रत्येक शब्द काळजीपूर्वक वाचा आणि खालील गोष्टी शोधा. आता आपण पहिला प्रश्न पाहूयात. प्रश्न आहे द वर्ड्स दॅट हॅव मोर दॅन 6 लेटर्स, म्हणजेच 6 अक्षरांपेक्षा जास्त अक्षरे असलेले शब्द. सर्वप्रथम मोर दॅन 6 लेटर्स याचा अर्थ समजून घेऊया. मोर दॅन म्हणजे पेक्षा जास्त, म्हणजे ज्या शब्दांमध्ये 7, 8, 9 किंवा त्यापेक्षा जास्त अक्षरे आहेत ते शब्द आपल्याला शोधायचे आहेत. पहिला शब्द पेन्सिल्स, एकूण 7 अक्षरे. पेन्सिल्स म्हणजे पेन्सिली. सीझर्स, एकूण 8 अक्षरे. सीझर्स म्हणजे कात्री. स्टडिंग, एकूण 8 अक्षरे. स्टडिंग म्हणजे अभ्यास करणे. एरोप्लेन, एकूण 9 अक्षरे. एरोप्लेन म्हणजे विमान. ग्रासहॉपर, एकूण 11 अक्षरे. ग्रासहॉपर म्हणजे टोळ. ट्विंकल, एकूण 7 अक्षरे. ट्विंकल म्हणजे लुकलुकणे. कर्टन्स, एकूण 8 अक्षरे. कर्टन्स म्हणजे पडदे. चिल्ड्रन, एकूण 8 अक्षरे. चिल्ड्रन म्हणजे मुले. एव्हरीडे, एकूण 8 अक्षरे. एव्हरीडे म्हणजे दररोज. माउंटेन्स, एकूण 9 अक्षरे. माउंटेन्स म्हणजे पर्वत. स्वीपिंग, एकूण 8 अक्षरे. स्वीपिंग म्हणजे झाडणे. इंजर्ड, एकूण 7 अक्षरे. इंजर्ड म्हणजे जखमी. कलेक्ट, एकूण 7 अक्षरे. कलेक्ट म्हणजे गोळा करणे. आता आपण दुसरा प्रश्न पाहूयात. प्रश्न आहे द वर्ड्स दॅट हॅव डबल लेटर्स, म्हणजेच दुहेरी अक्षरे असलेले शब्द. सर्वप्रथम डबल लेटर्स म्हणजे काय ते समजून घेऊयात. डबल लेटर्स म्हणजे एखाद्या शब्दामध्ये एकाच अक्षराची सलग 2 वेळा पुनरावृत्ती झालेली असते. पहिला शब्द बुक्स, यामध्ये डबल ओ ही 2 सारखी अक्षरे सलग आली आहेत. बुक्स म्हणजे पुस्तके. सीझर्स, यामध्ये डबल एस ही 2 सारखी अक्षरे सलग आली आहेत. सीझर्स म्हणजे कात्री. ग्रासहॉपर, या शब्दात डबल एस आणि डबल पी अशी 2 ठिकाणी डबल लेटर्स आहेत. ग्रासहॉपर म्हणजे टोळ. कलेक्ट, यामध्ये डबल एल ही 2 सारखी अक्षरे सलग आली आहेत. कलेक्ट म्हणजे गोळा करणे. फीट, यामध्ये डबल ई ही 2 सारखी अक्षरे सलग आली आहेत. फीट म्हणजे पाय. हॅप्पी, यामध्ये डबल पी ही 2 सारखी अक्षरे सलग आली आहेत. हॅप्पी म्हणजे आनंदी. समर, यामध्ये डबल एम ही 2 सारखी अक्षरे सलग आली आहेत. समर म्हणजे उन्हाळा. स्वीपिंग, यामध्ये डबल ई ही 2 सारखी अक्षरे सलग आली आहेत. स्वीपिंग म्हणजे झाडणे. फॉगी, यामध्ये डबल जी 2 सारखी अक्षरे सलग आली आहेत. फॉगी म्हणजे धुके असलेले. आता आपण तिसरा प्रश्न पाहूयात. प्रश्न आहे द वर्ड्स दॅट इंड विथ वाय, म्हणजेच वाय या अक्षराने शेवट होणारे शब्द. पहिला शब्द आहे हेवी, या शब्दाचा शेवट वायने झाला आहे. हेवी म्हणजे जड. हॅप्पी, या शब्दाचा शेवट वायने झाला आहे. हॅप्पी म्हणजे आनंदी. प्ले, या शब्दाचा शेवट वायने झाला आहे. प्ले म्हणजे खेळणे. एव्हरीडे, या शब्दाचा शेवट वायने झाला आहे. एव्हरीडे म्हणजे दररोज. रेनी, या शब्दाचा शेवट वायने झाला आहे. रेनी म्हणजे पावसाळी. फॉगी, या शब्दाचा शेवट वायने झाला आहे. फॉगी म्हणजे धुक्याचे. स्काय, या शब्दाचा शेवट वायने झाला आहे. स्काय म्हणजे आकाश. टायनी, या शब्दाचा शेवट वायने झाला आहे. टायनी म्हणजे लहान किंवा छोटेसे. एन्जॉय, या शब्दाचा शेवट वायने झाला आहे. एन्जॉय म्हणजे आनंद घेणे. प्रश्न क्रमांक 4 द वर्ड्स दॅट बिगिन विथ बी आर, बी आरने सुरू होणारे शब्द. पहिला शब्द आहे ब्रश. दुसरा शब्द आहे ब्राईट. ब्राईट म्हणजे तेजस्वी. तिसरा शब्द आहे ब्रिंग. ब्रिंग म्हणजे आणणे. आता आपण 5वा प्रश्न पाहूयात. द वर्ड्स दॅट हॅव आय एन जी, ई डी, ई आर, म्हणजेच आय एन जी, ई डी किंवा ई आर असलेले शब्द. ज्या शब्दांमध्ये आय एन जी, ई डी किंवा ई आर ही अक्षरे येतात असे शब्द आपल्याला शोधायचे आहेत. आधी आय एन जी असलेले शब्द पाहूयात. पहिला शब्द आहे स्टडिंग. या शब्दामध्ये आय एन जी आले आहे. स्टडिंग म्हणजे अभ्यास करणे. फ्लाईंग, या शब्दामध्ये आय एन जी आले आहे. फ्लाईंग म्हणजे उडणे. हायडिंग, या शब्दामध्ये आय एन जी आले आहे. हायडिंग म्हणजे लपणे. स्वीपिंग,
या शब्दामध्ये ING आले आहे. स्वीपिंग म्हणजे झाडणे. आता आपण ED असलेले शब्द पाहूयात. पहिला शब्द आहे पिक. या शब्दामध्ये ED आले आहे. पिक म्हणजे उचलले. रेज. या शब्दामध्ये ED आले आहे. रेज म्हणजे उंचावले. शेअर. या शब्दामध्ये ED आले आहे. शेअर म्हणजे वाटले. इंजर्ड. या शब्दामध्ये ED आले आहे. इंजर्ड म्हणजे जखमी. टायर्ड. या शब्दामध्ये ED आले आहे. टायर्ड म्हणजे थकलेला. आता आपण ER असलेले शब्द पाहूयात. पहिला शब्द आहे समर. या शब्दामध्ये ER आले आहे. समर म्हणजे उन्हाळा. ग्रासहॉपर. या शब्दामध्ये ER आले आहे. ग्रासहॉपर म्हणजे टोळ. विंटर. या शब्दामध्ये ER आले आहे. विंटर म्हणजे हिवाळा. आता आपण 6वा प्रश्न पाहूयात. प्रश्न आहे द वर्ड्स दॅट हॅव AIOU म्हणजेच AI आणि OU असलेले शब्द. आधी AI असलेले शब्द पाहूयात. AI असलेले शब्द म्हणजे ज्या शब्दांमध्ये AI ही 2 अक्षरे एकत्र येतात. पहिला शब्द आहे रेनी. या शब्दामध्ये AI आले आहे. रेनी म्हणजे पावसाळी. रेज. या शब्दामध्ये AI आले आहे. रेज म्हणजे उंचावले. कर्टन्स. या शब्दामध्ये AI आले आहे. कर्टन्स म्हणजे पडदे. ट्रेन. या शब्दामध्ये AI आले आहे. ट्रेन म्हणजे रेल्वे. माउंटेन्स. या शब्दामध्ये सुद्धा AI आले आहे. माउंटेन्स म्हणजे पर्वत किंवा डोंगर. आता आपण OU असलेले शब्द पाहूयात. OU असलेले शब्द म्हणजे ज्या शब्दांमध्ये OU ही 2 अक्षरे एकत्र येतात. पहिला शब्द आहे वूड. या शब्दामध्ये OU आले आहे. वूड म्हणजे करेल, केले असते. इनफ. या शब्दामध्ये OU आले आहे. इनफ म्हणजे पुरेसे. कुड. या शब्दामध्ये OU आले आहे. कुड म्हणजे शकत होता. माउंटेन्स. या शब्दामध्ये OU आले आहे. माउंटेन्स म्हणजे पर्वत. उंट्स. या शब्दामध्ये OU आले आहे. उंट्स म्हणजे जखमा. प्रश्न क्रमांक 7 द ऑपोजिट्स विरुद्धार्थी शब्द. हॉट कोल्ड. हॉट म्हणजे गरम. कोल्ड म्हणजे थंड. बिग टायनी. बिग म्हणजे मोठा. टायनी म्हणजे लहान. ड्राय वेट. ड्राय म्हणजे कोरडा. वेट म्हणजे ओला. सॅड हॅप्पी. सॅड म्हणजे दुःखी. हॅप्पी म्हणजे आनंदी. स्लो फास्ट. स्लो म्हणजे हळू. फास्ट म्हणजे वेगवान. आता आपण 8वा प्रश्न पाहूयात. प्रश्न आहे ॲक्शन वर्ड्स म्हणजेच क्रियापदे. ॲक्शन वर्ड्स म्हणजे जे शब्द एखादी कृती किंवा काम दर्शवतात त्यांना ॲक्शन वर्ड्स किंवा क्रियापदे म्हणतात. आता आपण प्रेझेंट ॲक्शन्स म्हणजे सध्या होत असलेल्या किंवा नेहमी केल्या जाणाऱ्या कृती दर्शवणारे शब्द पाहूयात. पहिला शब्द आहे ब्रिंग. ब्रिंग म्हणजे आणणे. एन्जॉय. एन्जॉय म्हणजे आनंद घेणे. कलेक्ट. कलेक्ट म्हणजे गोळा करणे. ब्रश. ब्रश म्हणजे घासणे. प्ले. प्ले म्हणजे खेळणे. ट्विंकल. ट्विंकल म्हणजे लुकलुकणे. क्लॅप. क्लॅप म्हणजे टाळ्या वाजवणे. आता आपण ॲक्शन वर्ड्समधील दुसरा प्रकार पाहूयात. ऑन गोईंग ॲक्शन्स. कंटिन्युअस फॉर्म्स एंडिंग इन ING. ज्या क्रिया डोळ्यासमोर चालू आहेत आणि अजून संपलेल्या नाहीत त्या दर्शवण्यासाठी शब्दाच्या शेवटी ING लावतात. पहिला शब्द आहे हायडिंग. या शब्दाच्या शेवटी ING आले आहे. हायडिंग म्हणजे लपणे. स्वीपिंग. या शब्दाच्या शेवटी ING आले आहे. स्वीपिंग म्हणजे झाडणे. स्टडिंग. या शब्दाच्या शेवटी ING आले आहे. स्टडिंग म्हणजे अभ्यास करणे. फ्लाईंग. या शब्दाच्या शेवटी ING आले आहे. फ्लाईंग म्हणजे उडणे. आता आपण ॲक्शन वर्ड्समधील तिसरा प्रकार पाहूयात. पास्ट ॲक्शन्स. थिंग्स दॅट ऑलरेडी हॅपन म्हणजे ज्या क्रिया कधीच घडून गेल्या आहेत किंवा पूर्ण झाल्या आहेत त्यांना पास्ट ॲक्शन्स म्हणतात. पहिला शब्द आहे रेज. रेज म्हणजे उंचावले. ही कृती आधीच पूर्ण झाली आहे. शेअर्ड. शेअर्ड म्हणजे वाटले. ही कृती आधीच पूर्ण झाली आहे. रॅन. रॅन म्हणजे धावला. ही कृती आधीच घडून गेली आहे. पिक. पिक म्हणजे उचलले. ही कृती आधीच पूर्ण झाली आहे. आता आपण 9वा प्रश्न पाहूयात. प्रश्न आहे वर्ड्स दॅट राईम विथ टॅप कॅन म्हणजेच टॅप आणि कॅन शी यमक जुळणारे शब्द. रायमिंग वर्ड्स म्हणजे ज्या शब्दांचा शेवटचा आवाज सारखा किंवा मिळता जुळता असतो त्यांना रायमिंग वर्ड्स म्हणतात.
आधी टॅपशी यमक जुळणारे शब्द पाहूयात. क्लॅप. क्लॅप म्हणजे टाळी वाजवणे. क्लॅप आणि टॅप या दोन्ही शब्दांचा शेवट AP ने होतो, त्यामुळे त्यांचा आवाज सारखा येतो. गॅप. गॅप म्हणजे अंतर. गॅप आणि टॅप या दोन्ही शब्दांचा शेवट AP ने होतो, त्यामुळे ते रायमिंग वर्ड्स आहेत. कॅनशी यमक जुळणारे शब्द. रॅन. रॅन म्हणजे धावला. रॅन आणि कॅन या दोन्ही शब्दांचा शेवट AN ने होतो, त्यामुळे त्यांचा आवाज सारखा येतो. व्हॅन. व्हॅन म्हणजे गाडी. व्हॅन आणि कॅन या दोन्ही शब्दांचा शेवट AN ने होतो, त्यामुळे ते रायमिंग वर्ड्स आहेत. प्रश्न क्रमांक 10. बॉडी पार्ट्स. शरीराचे अवयव. फीट. फीट म्हणजे पाय. हार्ट. हार्ट म्हणजे हृदय. हँड्स. हँड्स म्हणजे हात. प्रश्न क्रमांक 11. व्हेकल्स. वाहने. एरोप्लेन. एरोप्लेन म्हणजे विमान. ट्रेन. ट्रेन म्हणजे रेल्वे. व्हॅन. व्हॅन म्हणजे गाडी. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हाऊस ऑफ वर्ड्स 1 मधील सर्व शब्द समजून घेतले आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरेही शिकली. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या इंग्रजींच्या व्हिडिओंसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.